नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे वल्लरी ईश्वरीच्या रूममध्ये आलेली असते आणि वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की जर ईश्वरीने ते फोटो बघितले असतील तर ते फोटो अर्णवच्या हाती लागायला नको, म्हणून तिने कपाटामध्येच ठेवले असतील. तेव्हा ते फोटो मला कपाटामधून बाहेर काढून ठेवायला पाहिजे, असं आता वल्लरी म्हणत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, वल्लरी आता हळूच कपाट उघडते, कारण ईश्वरी शांतपणे झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी दरवाजा उघडते आणि कपाटामध्ये फोटो शोधायला सुरुवात करते. तेव्हा ती कपड्यांच्या मध्ये मध्ये कुठे फोटो ठेवण्यात आलेत का ते चेक करत असते, पण तिला फोटो काही सापडत नाही. तेव्हा वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की कुठे गेले फोटो. या मुलीने नक्की ते फोटो बघितले असतील ना, की निर्माल्यासारखं केलं असेल. निर्माल्याबरोबर नाही का तिने फोटोसुद्धा फेकून दिले होते, असं आता वल्लरी म्हणत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे मामा, अर्णव आणि आजी येतात आणि वल्लरीला विचारतात की वल्लरी, तू इथे काय करतेस? तेव्हा वल्लरी त्यांच्याकडे अशी काही बघत बसते जसं ती काही चुकीचं करत नव्हती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि राकेश हे दोघे जण मंदिरामध्ये आलेले असतात ईश्वरीसाठी साकडं घालायला. तेव्हा अंजली म्हणत असते, आहो, किती दिवसांनी आपण दोघे जण छान मंदिरामध्ये आलो ना दर्शनाला. किती छान वाटलं तुमच्याबरोबर मंदिरामध्ये येऊन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा प्रसाद आहे ना, तो मी लगेच जाऊन ईश्वरीला देणार आहे आणि सांगणार आहे, बाई ग, लवकरात लवकर हा प्रसाद खा आणि लवकरात लवकर बरी हो. हो की नाही? आणि असं अंजली बोलत असतानाच तिथे आता गुंड लोक येतात आणि राकेश आणि अंजलीला पकडतात. तेव्हा अंजली म्हणत असते, एक एक मिनिट, कोण आहात, कोण तुम्ही आणि आम्हाला का पकडलंय? तेव्हा इथे तो दुसरा माणूस म्हणतो, ए, जास्त आवाज नाही पाहिजे, जास्त आवाज नाही पाहिजे. चल लवकरात लवकर दागिने दे, चल, चल लवकर दागिने दे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही अंजली, याला दागिने वगैरे देऊ नकोस. तेव्हा अंजली आता दागिने देत नसते. तेव्हा तो माणूस मुद्दामूनच राकेशच्या पोटात जोरात फाईट मारतो. तेव्हा राकेश कळवळतो. अंजली म्हणते, एक मिनिट, त्यांना काही करू नका, हे घ्या, सगळे दागिने घ्या. तेव्हा अंजलीने इथे आता सगळे दागिने गुंड माणसांना दिलेले असतात आणि बिचारी आता इथे भुंडी उभी राहिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश मुद्दामूनच त्या गुंड लोकांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत जातो. तेव्हा अंजली म्हणते, काय करू, पोलिसांना फोन करायला सुद्धा माझा फोन त्यांच्याकडेच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली आता खूप घाबरलेली असते, कारण राकेश त्या गुंड लोकांना पकडायला मागे मागे गेलेला असतो. तेव्हा इथे मामा म्हणतात की वल्लरी, काय विचारतोय मी, इथे काय करत होतीस? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, मी ईश्वरीच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते. तेव्हा आजी म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण कपाटामध्ये काय बघत होतीस? तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही सुद्धा ना, खूप प्रश्न पडतात तुम्हाला. मी इथे आले तर इथे ईश्वरी थंडीने कुडकुडत होती. तेव्हा मी पांघरून बघत होते अजून एक्स्ट्राचं आहे का तिच्या अंगावरती टाकायला. तेव्हा मामा म्हणतात, काय, तुला ईश्वरीची काळजी वाटली? तू तिच्या अंगावरती पांघरून टाकायला आली होतीस? तेव्हा वल्लरी म्हणते, हां मग काय झालं? काय हो, प्रत्येक वेळेला मला तुम्ही टोमणेच मारत असता आणि तुम्हाला काय वाटतं, मला काळजी नाही आहे का ईश्वरीची? असं वाटतं तुम्हाला? काळजी केली तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम काय तुमचा? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, नाही नाही, पण तुझ्याकडून ईश्वरीची काळजी घेतली जाते हे मला सहन होत नाही आहे ना, म्हणून म्हटलं. हो की नाही आई? आई, जरा मला चिमटा काढून बघतेस का गं? म्हणजे हे खरं आहे की स्वप्न, हे तरी मला बघू दे. तेव्हा आजी म्हणते, गप रे, प्रत्येक वेळेला मस्करी करू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने थातूरमातूर कारणं देऊन खोटं बोलून मोकळी झालेली असते. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो की हे घे ईश्वरी, चहा घे आणि पिऊन सांग बरं चहा कसा झालाय. तेव्हा इथे ईश्वरी आता चहा घेते आणि प्यायला घेते. तेव्हा आजी म्हणत असते, ईश्वरी, स्वतः इथे अर्णवने त्याच्या हाताने हा चहा बनवल्या तुझ्यासाठी, इंदोरी स्पेशल चहा. तेव्हा मामा म्हणतात, हो ना, खुर्द अर्णव राजे शिर्के यांनी बनवलेला चहा आहे. प्लीज तुम्ही आता तो ग्रहण करा आणि सांगा कसा झालाय. तेव्हा ईश्वरी चहा पिते आणि म्हणते की बढिया. तेव्हा अर्णव म्हणतो, बढिया झालाय ना, मग आता पिऊन टाक सगळा. तुला आवडतो ना तसा चहा बनवलाय.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात की ईश्वरी लवकरात लवकर बरी हो बरं. तेव्हा आजी म्हणतात, वल्लरी हे घे, ह्या घे मिरच्या आणि मीठ मोहरीसुद्धा आहे. हे सगळं घे आणि ईश्वरीची दृष्ट काढ. तेव्हा वल्लरी म्हणते, कोण मी? तेव्हा आजी म्हणतात, हो तूच. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीला राग आलेला असतो. तर इथे राकेश त्या गुंड माणसांना पकडायला आलेला असतो. त्यांना म्हणतो की चला चला, माझे दागिने काढा. आणि काय रे, तुला खोटी खोटी लाथ मारायला सांगितली होती ना पोटामध्ये, खरी खरी लाथ का मारलीस इतक्या जोरात? तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस आता राकेशला सॉरीसुद्धा म्हणतो. तेव्हा इथे त्या गुंड माणसांनी चोरलेले दागिने राकेश आपल्या रुमालामध्ये घेतो आणि म्हणतो की चला, आता या सर्व दागिन्यांचे निदान तरी 3-4 लाख रुपये येतील. तेव्हा आता हे दागिने विकायचे आणि ते पैसे घेऊन मज्जा मारायची. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, कारण त्यांना पैशांची गरज असते. तेव्हा तो ते सगळे दागिने रुमालमध्ये बांधून खिशामध्ये ठेवून देतो. तर इथे वल्लरी मीठ मोहरी घेते आणि इथे मिरच्या वगैरे घेऊन आता ईश्वरीची दृष्ट काढणार असते. तेव्हा वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की ईश्वरी, ज्या बाईची तुला आणि तुझ्या संसाराला इथे हवी तेवढी दृष्ट लागणार आहे, त्याच बाईला सांगितले तुझी दृष्ट काढायला. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं जेव्हा वल्लरी करत असते, मामा तिच्याकडे बघत असतात. पण त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न, की नक्की वल्लरी इथे का आली होती, काय शोधत होती अर्णव ईश्वरीच्या कपाटामध्ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजी आणि वल्लरी दोघीजणी गेलेले असतात, कारण का दृष्ट जाळून टाकायची आहे ना म्हणून. त्यानंतर मामासुद्धा जातात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, चल आता ती चहा आहे ना ती सगळी संपून टाक आणि तुला मेडिसिनसुद्धा घ्यायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे बघा, मी नंतर सगळं काही घेईन, मी मेडिसिनसुद्धा घेते, पण आधी महत्त्वाची गोष्ट करूया. मला माझ्या आईची खूप आठवण येते, मला आईकडे जायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज, तुला बरं वाटत नाही आहे, हट्ट करू नकोस. आणि काय झालं तुला, इतका का हट्ट करतेस तू? हट्टपणाचा ॲवॉर्ड दिला पाहिजे तुला, कळतंय का? तू आराम कर बरं. आणि हे बघ, तुला बरं वाटल्यानंतर मी स्वतः तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर नको, प्लीज तुम्ही नका येऊ, मी रिक्षा करेन आणि आईकडे जाईन, तुम्ही नका येऊ माझ्याबरोबर. तेव्हा अर्णव म्हणतो, आर यू आउट ऑफ युअर माइंड? हे काय बोलतेस तू? तुला इतकं बरं नसताना मी तुला एकटीला जाऊ देणार आहे का काकूंकडे? हे बघ, तू काही ऐकणार नाही आहेस ना? बरं तू मेडिसिन घे, मी लगेच आलो चावी घेऊन, मी स्वतः तुला काकूंकडे घेऊन जाणार आहे, असं आता अर्णव म्हणत असतो. तर इथे प्रेक्षकांनो, सुप्रिया बॅग पॅक करत असते. ती म्हणत असते, नमू, अगं बाबांचे 2-3 कपडे अजून दे बरं, तिथे थंडी असेल ना पुण्याला, गरम कपडे नेलेले कधीही चांगले. तेव्हा इथे नमू अजून गरम कपडे आणून देत असते. ते पॅकिंग करत असतात. तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई, आणि येऊन आपल्या आईला घट्ट मिठी मारते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, काय गं इशू, तुला तर बरं नाही आहे ना, आणि तू इथे काय करतेस? अगं बरं नव्हतं तर आराम करायचा ना घरी, नमू तुला येणारच होती भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आई, मला तुला भेटायचं होतं म्हणून आले. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की कसं आहे ना काकू, ते हट्ट करत होती की आईला भेटायचं, आईला भेटायचं आहे म्हणून, म्हणून तिला इथे घेऊन आलो. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, बसा बसा तुम्ही दोघेजणं. कसं आहे ना जावई बापू, ईश्वरीला ताप आलाय ना, तेव्हा तिला माझी आठवण आली असेल आणि म्हणून तिला भेटावंसं वाटलं असेल. पण इशू, अगं इतका ताप असताना घराबाहेर कशाला पडलीस? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कारण ती हट्टच तेवढा करत होती. 1 नंबरची हट्टी आहे तुमची मुलगी, ऐकलंच नाही तिने. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, हे बघा, तुम्ही काय इथेच थांबणार आहात का? तुम्ही जर आता गेलात आणि संध्याकाळी मला घ्यायला आलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा अर्णव म्हणतो, ऑफकोर्स मी इथे थांबणार आहे, मी कशाला जाऊ? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू, अगं असं काय म्हणतेस? जर इथे अर्णवला थांबायचं असेल तर थांबू देत ना, तू त्याच्याबरोबर आली आहेस ना, त्याच्यासोबतच घरी जा. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करते आणि काहीतरी खायला करते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आई, अगं तू ही बॅग का भरत होतीस? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं हो, तुला सांगायलाच विसरले, उद्या आहे ना तुझ्या बाबांना पुण्याच्या डॉक्टरांच्या इथे अपॉइंटमेंट मिळाली. तेव्हा मी बाबांना घेऊन उद्या तिथे जाणार आहे आणि मग 2-3 दिवसानंतर येणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय 2-3 दिवसानंतर? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो गा गं, 2-3 दिवसानंतर मी येणार आहे.
तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई चल मी पण येते तुझ्याबरोबर किचनमध्ये, चहा करायला खायला करायला मदत करते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अगं कशाला, बरं वाटत नाहीये ना तुला, मी करेन ना एकटी. तेव्हा अर्णव म्हणतो, नाहीतर काय, मी सिंदूर, मी तुला इथे काही करू देणार नाहीये, तू इथे तरी आराम कर, थांब मी काकूंची मदत करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नाही नको, तुम्ही कशाला मदत करताय, आईला मदतीची गरज नाहीये, ती एकटी करेल सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो, का, तू जात होतीस तेव्हा त्यांना मदतीची गरज होती आणि आता मी मदत करतोय तर तू म्हणतेस की त्यांना मदतीची गरज नाहीये म्हणून. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो ते ऐकल्यानंतर ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे बघा तुम्ही दोघेही आता थांबा, मला कोणाचीच गरज नाहीये, मी जाते किचनमध्ये तुमच्यासाठी चहा करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मला असं का वाटतंय तू मला इथून कटवायला बघतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही, असं काहीच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नम्रता मी तुला मदत करतो बॅग पॅक करायला. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा आज मला आईजवळ बोलायलाच हवं, मी 2 दिवस थांबू शकत नाही. जोपर्यंत मी आईजवळ बोलत नाही तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही आहे, असं आता ईश्वरी म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांनो, सुप्रिया किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच तिथे इशू येते आणि म्हणत असते की आई मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. सुप्रिया म्हणते, बोल ना बाळा. हे बघ इशू, तू माझ्यावरती रागवली तर नाही आहेस ना गं, म्हणजे बघ ना, बाबांच्या आजारपणामध्ये मी इतकी गुंतून गेली आहे ना, तर मला इथे वेळच मिळत नाही गं तुझ्याजवळ फोनवरती बोलायला, तुला भेटता येत नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई अगं ते सगळं जाऊ दे, मला नाही राग आलाय, मी समजू शकते, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ते तर बोलू दे. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं बरं बोल, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, आई तू आणि अर्णव सरांचे बाबा, असं ती बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, मी सिंदूर तू इथे काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही काय हो सतत माझ्या मागे मागे करताय, अहो मी आता माझ्या आईशी 2 मिनिटं एकट्यात बोलूसुद्धा शकत नाही का. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू अगं काय आहे, काही बोलण्याची पद्धत नवऱ्याबरोबर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बघताय ना काकू, ही अशी माझ्यावरती दादागिरी करत असते. आणि काय गं मी सुंदर, एवढं काय बोलायचं आहे तुला, काही सिक्रेट बोलायचं आहे की काय. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही हो, असं काही नाही आहे सिक्रेट वगैरे, इशू तू बोल बरं त्यांच्यासमोर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही वरांड्यात जाऊन बसा, मी आईजवळ 2 मिनिटं बोलते आणि लगेच बाहेर येते, जा ना तुम्ही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, इशू अगं काय झालंय तुला, तू असं का अर्णवबरोबर बोलतेस. हे बघ मला अजिबात आवडत नाही आहे तुझं बोलणं, तुम्ही दोघेही बाहेर जाऊन बसा, मी 2 मिनिटात आले, जा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर ये बरं इकडे, इथे बस शांतपणे आता. तेव्हा शिर्केचा फोन आलेला असतो. अर्णव शिर्केला सांगतो की आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही का बरं इथे मीटिंग कॅन्सल करायला सांगताय, आपलं नुकसान होईल ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, तू इथे आजारी असताना मी इथे कामावरती जाऊन काय करू, मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अर्णव अरे कशाला नुकसान करतोयस, तुला माहिती आहे ना इथे इशूबरोबर मी आहे, नमू आहे, आम्ही घेऊ ना तिची काळजी. तुला महत्त्वाच्या मीटिंग्ज असतील, तू प्लीज जा ना, तुझ्या मीटिंगला जा. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काकू, हिला बरं नाही आहे ना, मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवसुद्धा हट्ट करत असतो की मी इथेच थांबणार ईश्वरीबरोबर. ईश्वरी म्हणत असते, सर अहो तुम्हाला कळत कसं नाही आहे, तुम्ही जर इथे थांबलात तर मला माझ्या आईबरोबर बोलताच येणार नाही आहे, कारण जे बोलायचं आहे ते तुम्हाला कळता कामा नये, असं ईश्वरीला वाटत असतं. तेव्हा अर्णव आता पैसे काढतो आणि ते पैसे सुप्रियाला देतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अर्णव हे काय, तू का मला पैसे देतोयस. तेव्हा अर्णव म्हणतो, काकू उद्या बाबांना घेऊन तुम्ही हॉस्पिटलला जाणार आहात ना, तुम्हाला लागतील तिथे. सुप्रिया म्हणते, नाही नको नको, पैसे नको, आधीच अर्णव तू आमच्यासाठी खूप काही केलेस, आता पैसे नकोत मला. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काय करता, मी जरी जावई असलो तुम्हाला मुलासारखाच आहे ना, आणि तसंही काकू माझी नजर तुमच्या दुकानावरती आहे, त्यामुळे हे पैसे ठेवा तुम्ही, असं अर्णव आता मस्करीतच म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णव फोनवरती बोलायला बाजूला गेल्यानंतर नमू म्हणत असते, काय झालं इशू, काय इतकी चिडचिड करतेस. तेव्हा इशू म्हणते, नाही गं, थोडा थकवा आलाय, बाकी काही नाही. ते म्हणते, चहा पी, थकवा सगळा निघून जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आलेला असतो, म्हणजे अंजली वाट बघत असते. तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि म्हणत असतो, अंजली ते गुंड लोक पळून गेले गं. अंजली म्हणते, जाऊ देत त्यांना, तुम्ही सुखरूप आहात ना, दागिने गेले तरी चालतील,
मी नंतर इथे शांतपणे जाऊन पोलीस कंप्लेंट करणार आहे त्या गुंडांच्या विरोधामध्ये त्यांनी ते दागिने घेतले. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ठीक आहे, मी तुला घरी सोडतो आणि नंतर जाऊन पोलीस कंप्लेंट करतो. दागिने आपल्याला नक्की सापडतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि राकेश गाडीमध्ये बसून घरी येतात. तर इथे अर्णव ईश्वरीसुद्धा घराच्या बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी स्वतःच्याच विचारांमध्ये असते. ती म्हणत असते मनामध्ये की आजसुद्धा आईजवळ बोलता नाही आलं मनातलं आणि आता 2 दिवस बोलू शकणार नाही. नक्की कसं झालं असेल, हे सगळं काय घडलं असेल, हे आईच मला सांगू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय झालंय? अगं तू नॉनस्टॉप गप्प आहेस, तुला माहिती आहे का? हे बघ, तू मला सांग बरं नक्की काय झालंय? तू आज पहिल्यांदा इतकी शांत आहेस. तुझ्या घरापासून ते इथपर्यंत एक शब्दसुद्धा बोलली नाही आहेस. काय घडलंय काय? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, काहीही घडलेलं नाही आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव राकेशला म्हणत असतो की जीजू, मी सकाळी जे काही वागलो त्याच्यासाठी मनापासून सॉरी म्हणतोय. आणि तो सॉरी म्हणून इथे आता राकेशला मिठी मारतो. तेव्हा त्याच्या खिशामध्ये तो अंजलीचं मंगळसूत्र ठेवतो आणि इथे म्हणत असतो की जीजू, तुमच्या इथे खिशाला काय लटकले? काय आहे खिशामध्ये? तेव्हा अर्णव ते मंगळसूत्र आता धरून बाहेर काढतो. तेव्हा अंजली त्याच्याकडे बघतच राहते. अंजलीला आता राकेशचं हे वागणं अजिबातच कळत नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मी त्या राकेशचा आज असा पचका केलाय ना ताईसमोर, त्याला तोंडावरतीच पाडलंय. तेवढ्यातच इथे अर्णवला तो फोटो दिसतो. तो फोटो आता तो उचलायला जाणार आणि बघणार त्याच्यामध्ये काय आहे ते. तेव्हा इथे ईश्वरी पटकन अर्णवच्या हातातून तो फोटो खेचून घेते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो.